आणि विचित्र प्रकारचे वेलकम बॅक टू द खूप दिवसानंतर येत आहे. आणि आपण याला बघू शकता झाडांना ना इकडच्या साईडनी ना आळे केलेले इकडून एकदम मातीचीच आहे म्हणा गोष्ट वेगळी नाही. आणि इकडून ही नळी लावलेली, ही नळी ना अशी इथून अशी नळी जाती आणि या प्रकारे अशी इकडून वळून परत इथे येते ते पाणी सोडत आपल्या झाडांना. थंडीचं मोसम चालू आहे, वातावरण बी हे चालू आहे. वातावरण असं आहे ना त्याच्यामुळं मग एकदम थंड वातावरण आहे. आणि सर्दीमुळं मला बी ना थंडीमुळं मला बी सर्दी आलेली आणि सर्दीचं जो पण राहूच वाटत पण नको म्हटलं चला आता थोडा आहे ना व्हिडिओ शूट करून घेऊ आपण. आणि आपलं नारळ मोठं व्हायचं नाव नाही घेत आणि आंबा बी तेवढंच राहायचं नाव नाही घेत. तो काय आंबे देणार नाही आहे आणि आपण आंबे खाणार नाही आता, कारण की आता थोडी आंबे येणार आहे. आणि आपण तिकडचा चारा आहे ना तो बघ बकऱ्या वगैरे यांना चारा बिरा टाकून दिलेला आहे, त्यांनी खाऊन घेतला वाटतं. मग आत्ताच उठलो, थोडी तब्येत बी सर्दीमुळं बाहेर निघलो आल्या कॉलेजवरून आल्यावर झोपून घेतलं होतं. आणि आपला इथं चारा लावून दिला होता, तो तिकडं होता ना तो चारा, तो सगळा चारा इकडं लावून दिला होता बरं का. अण्णाला लावला वाटतं हे चारा. आणि ते चारा इथं वल्लं काय नव्हता. ही शेळी माझ्याकडे अशी काय पोरली का नाही. हे शाळांना काय राहतं माहिती की तुम्हाला, हे शाळांचं एक गणित सांगू का. हे शाळांना ना निसते ना माणसांची शर्ट खावं लागते का बरं. काय शर्ट खात राहत होती कोणाची बी. आणि इकडून काही असं लूक आहे बाई हे सगळं आपले चारा असं टाकेल एवढा असं चारा झालेला आहे. आणि वावर सगळं एकदम मोकळं दिसून राहिलं, इकडून बी एकदम मोकळं दिसून राहिलं वावर. आणि इकडं छोटे येईल म्हणा. आणि हे सरपण इकडे घेतलं वाटतं ना अण्णांनी, ते ईद सरपण होतं ना ते ईद घेतलं. आणि असं काही झालेलं आहे. आता पावसाचं बी वातावरण होऊ राहिलं. पण मी म्हणतो आता थोडं कुत्री दाखवतो मी तुम्हाला किती मोठं झालं. अजून तेलाचा डब्बा इकडं आणून ठेवले, पण तेल संपलं होतं ना अण्णाला लागत होतं काय तरी, त्याच्यामुळं आणून ठेवले. तेलाचे डब्बे बी महाग झालेले आता, सगळंच महाग होऊ राहिलं सगळ्याच ठिकाणी. इथून असं घुसायला ईद हे ना कायच वाटतं आहे मला बी माहीत नाही पण आहे. आणि इकडं तर अंधारच सगळं बघू शकता. तिकडं मक्करी रे दोन पिल्ले का ग मक्करी. आपल्या कुत्रीच नाव का खतरनाक मक्करी. एक पिल्लू आहे मकरीला थोडं थंडीचं झोपत राहतं म्हणजे बरं आहे. आता काही गोष्टी राहत्या, समजा आता जर एखादी कुत्री आहे ती बाहेर जर असली मग पिल्लं बी थंडी राहते. मी कालच पाहिलं होतं गावात एका ठिकाणी ना 6 पिल्लं होते आणि ते बाहेरच होते. ते असे खराब वस्तू खात होते, जसं काय काही रस्त्यावर काही बी पडायला राहतं ना ते खात होते. मग त्याच्यामुळं मग आम्ही आता ते पिल्लं इथंच सांभाळणार आहे हो आता. आणि शेजारच्या वावरवाल्यांनी बी पाणी भरलं होतं वाटतं खाली, पण काल ना आपल्याकडे काही पाणी नाही आलं. इकडून बांधापासून असं पाणी यायला पाहिजे होतं म्हणा. इकडं थोडं जरी पाणी आलं ना आपण पण कॉवर काहीच नाही लावलं, पाणी सोडून काय फायदा नाही. बगळे बिले होते सकाळी तिकडं. घाबरू नका रे भैया. अरे याचं नाव बी म्हणण्यात ठेवलेलं आहे आम्ही 4-5 मांजरींचं, 3 मांजरींचं नाव म्हणण्यात ठेवलं. 3 मांजरींचं नाव म्हणण्यात ठेवले आम्ही. आणि तिसरी आहे. आणि अन्न तिकडं इथली गाय कुठं गेली. इकडायला पहिले हे पाय एक गाय. आणि या गाईचं काय कराय काय खात राहते का याचा चारा ऐकला. तिला वाटतं काही वेगळंच आहे ना. यश पाणी घेऊन आला लगेच, गाय उभीच राहिली राव. पाणी किती पाणी पिती रे जास्त पिते पण मग तिला पाणी जास्त नाही. लहान पिल्लू असल्यावर जास्त पाणी द्यायचं. 6 महिन्याचे वाटत नाही. किती महिन्यात वाटतं मला 6 महिन्याच पोटच असं मला असं वाटतं का पिल्लू. आणि विचित्र प्रकारचे ना जोका खेळायची ट्रिप्स अँड ट्रिक्स यशकडंच असते. आता इथं फळीवरती काढून ठेवली जी जोकीची फळी. आता म्हणा डिंक आलेला आहे म्हणे. काय डिंक हे पाहिले तुम्ही डिंक झाडाचा डिंक पाहिले मी एकदा यो डिंक खाल्ला होता का. तो गोड बाबळी समजून योच डिंक खाल्ला होता लहानपणी. एकदा आहे ना अक्काची असं डिंक होता ना. अरे भाई
ह्यो डिंक होता असा, तो डिंक समजून ह्यो डिंक घालला होता. म्हणजे तो नाही हेडत का ते लाडू करायच्या टायमाला खोबऱ्याचे लाडू करायच्या टायमाला जो डिंक राहतो ना, तो डिंक समजून ह्यो डिंक घालला.